प्रभाग क्रमांक 26 मधील चारही शिंदे गटाच्या नगरसेवकांनी अंबड लिंक रोडवरील खड्डे, ड्रेनेजची गंभीर समस्या आणि रखडलेली रस्त्याची कामे याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत वारंवार आवाज उठवला आहे। या रस्त्यावरील अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचा मुद्दाही उपस्थित करत संबंधित रस्ता विभागाचे अधिकारी, ड्रेनेज विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। या मागणीसाठी विविध आंदोलनही करण्यात आल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले। यावेळी नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांनी स्पष्ट सांगितले की अंबड लिंक रोडची गंभीर परिस्थिती महापौर आणि उपमहापौर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। इंगोले यांनी ड्रेनेज विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव जात असतील तर संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर गुन्हे दाखल व्हावेत अशी ठाम भूमिका मांडली। तर नगरसेविका नयना जाधव यांनी ड्रेनेज लाईन अतिक्रमण आणि रखडलेल्या कामावर संताप व्यक्त केला। या भागात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे। महासभेत अनेक वेळा विषय मांडूनही अधिकारी गंभीरपणे दखल घेत नाही असा आरोप त्यांनी केला। तसेच महापौर आणि उपमहापौर यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून समस्येची दखल घेतल्याबद्दल त्यांची आभारही व्यक्त केले। प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अंबड लिंक रोडवरील सर्व समस्या तातडीने सोडून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, अंबड। गेल्या 5 महिन्यापासून आम्ही चारही लोकप्रतिनिधी सभागृहात आवाज उठवतोय। ठेकेदार आणि संबंधित रस्त्याच्या कामात जे अधिकारी येत असतील, ज्या ड्रेनेज लाईनचे अधिकारी येत असतील, ही अभद्र युती, मी त्यांना अभद्र युती म्हणेल। कारण असं आहे, आम्ही वारंवार सांगितलं की यांच्या चुकीमुळे अपघात होण्याचे चान्सेस आहे, लोकांचा जीव जाण्याचे चान्सेस आहे आणि हे सांगत असताना निष्पाप नागरिकांचे बळी पण गेलेले आणि हे बळी गेल्यानंतर आम्ही महापालिकेच्या निदर्शनास आमच्या व्यथा मांडण्यासाठी आम्ही महापालिकेत आंदोलन केलेलं आहे। परंतु एवढ्या जाड कातडीचे अधिकारी असतील का ज्यांना लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त होत असताना सुद्धा मला वाटतं त्यांना पाझर फुटत नाही। परंतु मी कायम त्यांना सांगत आलो, अरे बाबांनो, आपण ज्या याच्यात वावरतो, तुम्हालाही लेकरं बाळं असतील, तुम्ही घरी ते वाट बघत असतात, तसे इतरांचे लेकरं बाळं घरी त्यांची वाट बघत असतात। परंतु यांना कुठलीही काळजी लोकांची नाही आहे। काल सन्माननीय उपमहापौर विलास अण्णा शिंदे व सन्माननीय महापौर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी आम्हाला तात्काळ वेळ दिला आणि महापौरताई हिमगौरीताई अडके असतील, उपमहापौर विलास अण्णा शिंदे असतील, यांनी आज आमच्या प्रभागात येऊन जी आमची व्यथा आम्ही 5 महिन्यापासून मांडत होतो ती सोडवण्याचं काम केलेलं आहे। मी सोडवण्याचं म्हणेल, कारण दोन्ही MIDCला जोडणारा हा रस्ता एकमेव रस्ता आहे। ही नाशिक शहराची मी तर म्हणेल खरं तर अर्थवाहिनी, ज्याप्रमाणे दोन्ही MIDCला जोडणार आहे, ज्या करातून आपली महापालिका चालते, नागरिकांना जीवनमान सुधारण्यासाठी जो कर गोळा होतो तो सर्वात जास्त दोन्ही MIDCतून गोळा होतो आणि वारंवार मी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं होतं, कुठलाही अपघात न घडता हा रस्ता चालू राहिला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। परंतु ड्रेनेजचा जो मुजोर ठेकेदार आहे, त्या ठेकेदारांनी मधोमध रस्ता खोदून नागरिकांचे बळी तर घेतलेच। मी तर म्हणतो याच्यावर कायम मागणी केलेली आम्ही चौघांनी, तर याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सन्माननीय महापौर आणि उपमहापौर यांच्या निदर्शनात सर्व बाब आणून दिलेले आहे, संबंधित अधिकाऱ्यांच्या ही बाब आणून दिले आहे। मला वाटतं अधिकारी त्याच्यावर निश्चित हा गुन्हा दाखल करतील आणि त्या मृत आत्म्याला मी म्हणतो न्याय मिळेल अशी या अधिकाऱ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो। मॅडम, काय सांगाल, आज महापौर आणि उपमहापौर यांचा पाहणी दौरा झालेला आहे। आज आपण बघू शकता ह्या रस्त्याची दुरावस्था, आम्ही वारंवार सभागृहामध्ये आवाज उठवत होतो, आम्ही सगळे संबंधित नगरसेवक सगळं सांगत होतो की ही परिस्थिती अगदी दुर्दैवी आहे। ज्या वेळेला आपण बघू शकता जर 36 मीटर रस्त्याचं DPR असताना
ज्या वेळेला अर्धा रस्ता हा कामकाज चालू असताना तो बंद करण्यात आलेला आहे, जर दुसरा रस्ता हा मोटरेबल असताना सुद्धा त्या रस्त्याच्या बाजूला जे काही अतिक्रमण वगैरे आहे ते काढून ते परत अतिक्रमण परत बसलेलं आहे आणि रस्त्याच्या बाजूला बघितलं असता पूर्ण खड्डे वगैरे असताना त्या खड्ड्यांमध्ये 2 बळी गेलेले आहेत। अशी परिस्थिती आपल्या ह्या नाशिकची आहे आणि ह्याची माहिती आम्ही वारंवार सभागृहामध्ये असो, महापौर असो, उपमहापौर असो यांना दिली। आज महापौर आणि उपमहापौर यांनी आमच्या या गोष्टीची दखल घेऊन आज आमच्या भागामध्ये जी दौरा त्यांनी केला आणि ही पाहणी केली, त्यांच्यासुद्धा लक्षात आलं की खरंच हे किती मोठं हे नुकसान आहे। आज एवढ्या कामगारांचा असो किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांचा असो आणि ह्या सर्व गोष्टी पाहता त्यांच्या लक्षात आल्या आणि त्यांनी तात्काळ संबंधित ठेकेदार आणि जे काही आपले अधिकारी आहेत त्यांना सूचना केल्या आणि याच्यावरचं जे काही नियोजन आहे, जे खड्डे असतील ते खड्डे बुजवण्यात यावे, अतिक्रमण असेल ते अतिक्रमण काढण्यात यावं असं संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना सूचना दिल्या। त्याच्याबद्दल मी खरंच आमच्या ह्या महापौरांचे आणि उपमहापौरांचे मी आभार मानते आणि लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी आमच्या ह्या मार्गावरची सुटावी अशी मी सर्वांना विनंती करते। धन्यवाद। ठेकेदाराला सांगितलं, विचारणा केली की तुम्ही जे हे मधोमध रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज लाईन टाकत आहेत, भविष्यामध्ये त्याची जर दुरुस्ती करायची असेल किंवा काही काम निघालं त्याचं तर तुम्ही कसं करणार? त्यावेळेला त्यांनी त्याची कुठलीही प्रकारची ते दखल घेत नाही आणि त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांचं काम त्यांनी चालूच ठेवलं आहे। आम्ही वारंवार ह्या गोष्टी सांगत आलो, ठेकेदारांना सांगत आलो, अधिकाऱ्यांना सांगत आलो, पण सगळे नियम धाब्यावर बसवत त्यांनी त्यांचं कामकाज चालूच ठेवलं आणि रस्त्याच्या मधोमध त्यांनी ड्रेनेज लाईन टाकली। आम्हाला सुद्धा आता काळजी वाटत आहे की भविष्यामध्ये ज्यावेळेला ड्रेनेज लाईनचं काम येईल त्यावेळेला रस्ता फोडून हे काम करणार का? ह्या ज्यावेळेला गोष्टी आमच्या लक्षात येत आहे, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही। त्याच्यात महापौरांनी सुद्धा याच्यामध्ये आता दखल घेतली आणि उपमहापौरसुद्धा आम्हाला त्यांनी या संबंधित ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना या संबंधितली दखल घेऊन त्यांनी मार्गदर्शन केलं। मार्गदर्शन करण्यापेक्षा त्यांनी जे संबंधित अधिकाऱ्यांना कठोर भाषेमध्ये सांगितलं त्याच्याबद्दल मी खरंच त्यांचे आभार मानते आणि आमच्या ह्या रस्त्याची वाहतूक कोंडी सोडवण्यामध्ये खरंच लवकरात लवकर मदत होईल अशी मी अपेक्षा करते। धन्यवाद। ज्या पद्धतीने आपल्याला या महापालिकेच्या मतदान प्रक्रियेमध्ये या इथल्या व्यावसायिकांनी देखील आपल्याला मतदान केलेलं आहे, परंतु आता गेल्या अनेक महिन्यांपासून हा रस्ता बंद आहे, त्यांच्या व्यवसायावरती परिणाम झालेला आहे। या संदर्भात त्यांना काय आवाहन करणार आपण? नक्कीच त्यांच्या व्यवसायावर परिणाम झालेले आहेत। त्या सगळ्या गोष्टी आम्ही महापालिकेच्या सुद्धा निदर्शनास आणतोय की ही वस्ती जी सातपूर वस्ती आहे ही कामगार वस्ती असल्या कारणामुळे आज इथल्या सगळ्या संबंधित कामगारांवर सुद्धा काही उपासमारीची वेळ आलेली आहे। त्याबद्दल आम्हाला सुद्धा वाईट वाटतं आणि आम्ही ह्या सर्व गोष्टी वारंवार सभागृहामध्ये सुद्धा सांगितलेल्या आहे। तर आज ज्यावेळेला महापौरांनी पाहणी केली, ह्या संबंधितल्या सर्व चर्चा केल्या, त्यावेळेला आता नक्कीच महापौर आणि उपमहापौर या संबंधातली दखल घेतील असं आम्हाला वाटते। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।